आज बनवला होता मी पास्ता. कारण की आज होता रविवार. देवेश बोलला की मम्मी मला पास्ताच खायचा आहे, तू घरी आहेस तर माझ्या आवडीचं काहीतरी कर. म्हणून त्याच्या आवडीचं पास्ता बनवलं. परत भेंडी पण त्याच्या आवडीचीच बनवते. भेंडीला जिरे लसणाची फोडणी देऊन वाफ देऊन घेतली होती. नंतर वरनं शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट टाकत होती. आता हे रोजच्या भाजीचं लाल तिखट आहे, म्हणजे रोज जे काय भाजी बनवून ती लाल तिखटाचीच. आणि नंतर कारलं बनवलं होतं. कारल्याला पण पहिली वाफ देऊन घेतली, ती कांदा टोमॅटो टाकलं, परतून घेतलं आणि नंतर कारलं टाकलं. आता आमचा थोडा टी व्ही दिसतोय बरं का किचनमध्ये, अर्धाच दिसतोय तो. हा नॉनव्हेजचा मसाला, फक्त नॉनव्हेज आणि खिचडी बनवते. मला कधी कधी ह्या भाज्या, काही भाज्या आहे ना, ह्या मसाल्याच्या आवडतात. काही लोक बोलतात की तू सगळ्या भाज्यांमध्ये हळद का टाकते. आता एका ताईने अशी कमेंट केली की शेपूच्या भाजीमध्ये हळद कोण घालतं का. आता मी घालते हळद, म्हणून मला आवडती. आता हळद ही गरजेची गोष्ट आहे. सगळ्या भाज्यांमध्ये हळद आपण टाकतो. काही भाज्या अशा असतात की त्याच्यात हळद घालत नाही, पण मी सगळ्या भाज्यांमध्ये हळद ही टाकतेच, नाही तर त्याचा कलर